शहरात 2 दुचाकींवरून दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांचा डाव शहर पोलिसांनी 24 जून रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास उधळून लावला असून 85,000च्या दरोड्याच्या साहित्यासह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर 3 संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झालेत। याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात प्रसार माध्यमांना माहिती दिली। शहर पोलीस ठाण्याचे रात्री गस्ती पथक शहरात गस्त घालत असतानाच शहरातील निमझरी नाका परिसरात 2 मोटरसायकलवरून 5 व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने पथकाने लागलीच शोध पथकाच्या अंमलदारांना माहिती दिली। त्यावरून गस्ती पथक व गुन्हे शोध पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट रस्त्यावर शाईन दुचाकी अडविली असता त्यांना ताब्यात घेताना एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झालाय, तर दोघांना पथकाने ताब्यात घेतलं, तर दुचाकीवरून पसार व दुसऱ्या दुचाकीचा शोध घेण्यात आलाय। संशयितांच्या ताब्यातून तलवार, मिरचीपूड, दोर, टॉमी, 2 स्क्रू चावी आढळून आल्याने पथकाने दुचाकीसह ताब्यात घेतले। चौकशीत संशयित शहरात चोरी, घरफोडी, दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीनिशी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भटू साळुंखे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दाखल तक्रारीवरून संशयित राजेंद्र सिंग उर्फ राजन, प्रीतम सिंग बरनाला वय 26, ईश्वर सिंग, नूरबीन सिंग चावला वय 23 दोन्ही व घटनास्थळावरून पसार झालेला शेरसिंग निर्मल सिंग जुनेजा राहणार उमरठी तालुका वर्ला जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश आणि 2 अज्ञात संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास PSI संदीप दरवडे करीत आहेत। काल रात्री PSI खैरनार साहेब आणि त्यांच्यासोबत चालक महाले हे रात्रगस्त ड्युटी करत असताना त्यांना वाघाडी टी पॉईंटकडून इकडे निमझरी नाकाकडे 2 मोटरसायकलवरती 5 इसम भरधाव वेगाने येताना दिसले। त्यांना संशयाला त्यांनी त्या गाड्यांचा पाठलाग सुरू केला। त्यापैकी त्यांनी एक गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ थांबवली। त्या गाडीवरती 3 इसम होते। त्या 3 इसमांपैकी 2 इसम यांनी पकडले आणि 1 इसम हा अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या झोपडपट्टीमध्ये पळून गेला। त्या 2 इसमांजवळ एक बॅग होती। त्या बॅगमध्ये स्क्रूड्रायव्हर होते, टॅमी होती आणि घरफोडीचं पूर्ण साहित्य होतं। कैची होती, त्यानंतर एक पाना होता। घरफोडीसाठी लागणारं जे साहित्य आहे, तलवार होती, मिरचीपूड होती त्यांच्यासोबत। घरफोडी, चोरी आणि दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व साहित्य त्यांच्या बॅगेत मिळून आलं। त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा इतर आरोपीचा देखील शोध घेतला बराच वेळ, परंतु बाकीचे आरोपी मिळून आले नाहीत। या आरोपींना ताब्यात घेऊन यांच्यावरती दरोड्याची तयारी असा गुन्हा दाखल केलेला आहे। इतर आरोपीचा शोध सुरू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI दरोडे साहेब करत आहेत। त्या आरोपींचे काही गुन्हे आहे का इतर? त्या आरोपींनी आता त्यांना अटक केल्यापासून जवळपास रावेर, भुसावळ, यावल, चोपडा इत्यादी ठिकाणाहून फोन आलेले आहेत आणि यांनी जवळपास मागच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये जवळपास 50 ते 60 घरफोडे यांनी केलेले आहेत। आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये बी मागच्या 6 महिन्यामध्ये 4-5 घरफोड्या शहरात झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये देखील 3-4 घरफोड्या आहेत। तर ह्या सर्व घरफोड्या या आरोपींनीच केलेल्या असण्याची शक्यता आहे। माननीय न्यायालयाने त्यांना 2 दिवस PCR दिलेला आहे। आता या 2 दिवसामध्ये त्यांना अधिकाधिक विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।